नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुन्हा एकदा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर एमपीएससी राज्य सेवा संयुक्त गट ब पूर्व परीक्षा गट क यांची पूर्व परीक्षा आता तर एकत्रच होती, याचा जर आपण अभ्यास करत असाल तर आपण तुमच्यासाठी नेहमी इथे एक व्हिडिओ घेऊन येत असतो। आज आपण आपला जो महाराष्ट्राचा भूगोल सुरू होता त्यातील स्थान आणि विस्तार हा जो घटक होता त्यातील भाग क्रमांक 3 आहे आणि या भागावरती आपल्याला खूप वेळेस लेकरांनो तिथे काय झालेले क्वेश्चन विचारला गेलेला आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, जे आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असेल त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत नक्कीच पुरावा काय करा, लिंक पाठवा। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हा सर्वांना म्हटलं होतं की आपण एमपीएससी चे कोर्स इथे लॉन्च करत आहे आणि याची जर जे विद्यार्थी मित्र 10 जानेवारी पर्यंत हा कोर्स परचेस करतील त्यांना फक्त 999 रुपये फी तिथे आकारली जाणार होती। म्हणजे आज 10 जानेवारी याची ऑफर फी किती आहे, 999 रुपये आहे। पण 10 जानेवारी नंतर म्हणजे 11 जानेवारी नंतर हिची फी होणार आहे 1499। म्हणजे उद्यापासून याची फी होती 1499 रुपये, पण आजच्या दिवस याची फी 999 रुपये। भरपूर विद्यार्थी मित्रांनी हा कोर्स परचेस केला, तुम्ही कोर्स परचेस करा आणि त्याचा काय घ्या लेकरांनो, फायदा घ्या। काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर इथे 93 70 70 66 79। रेकॉर्डेड बॅचचे संपूर्ण पूर्व परीक्षेचा सिलेबस तुमचा इथे कव्हर केला जाणार आहे। काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर इथं कधी मला कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा डायरेक्ट तुम्ही आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करा आणि आपला कोर्स काय करू शकतात, परचेस करू शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण ज्या सीमा होत्या त्या सीमांबाबत महत्त्वाच्या गोष्टी तिथे बघितल्या होत्या। महाराष्ट्राच्या कोणत्या सीमा बघितल्या आपण, राजकीय सीमा बघितल्या। यावेळेस आपल्याला महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा त्या तर थोडक्यात आहे, कारण महाराष्ट्राची जी नैसर्गिक सीमा उत्तरेला सातपुडा पर्वतरांग आहे आणि पश्चिमेला जी अरबी समुद्र आहे, हे सातपुडा पर्वतरांग अरबी समुद्र आपल्याला महाराष्ट्राचा जो प्राकृतिक भूगोल आहे यामध्ये आपल्याला बघायचं आहे, तिथे तर आपण ते बघणारच आहे। त्यानंतरला महत्त्वाची राहिली गोष्ट म्हणजे टेकड्या आहे पूर्वेकडे, भामरगड, सूरजगड, गडचिरोली मधील टेकड्या। मग ह्या टेकड्या कुठे बघणार, तर ह्या टेकड्या सुद्धा आपण जेव्हा आपण डोंगर रांगा पर्वत रांगा घेणार आहे तेव्हा आपण तिथे या टेकड्या सुद्धा बघणार आहे। मग त्यामुळे आज याच्यात जास्त डोकं लावण्यात उपयोग नाही, ते आपण प्राकृतिक भूगोल मध्ये फार बेसिक पासून त्या गोष्टी शिकणार आहेत। आज फक्त आपल्याला वरवर काय लक्षात ठेवायचं, महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा कशा तयार झाल्या हे लक्षात ठेवायचं आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकीय सीमा आपण मागील लेक्चरला बघितलेल्या आहेत। महाराष्ट्राला मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात, गोवा या राज्यांची काय लागलेली आहे, सीमा लाभलेली आहे। महाराष्ट्राला जवळपास 6 राज्यांनी एका केंद्रशासित प्रदेशाची सीमा लाभलेली आहे किंवा लागलेली आहे। महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा मध्य प्रदेशाची, सर्वात कमी सीमा कोणाची, तर गोवा राज्याची आहे। त्यांचे जिल्हे आपण तोंडपाठ केलेले, त्याच्यावरती आपल्याला खूप वेळेस क्वेश्चन विचारू शकतात, क्रमाने विचारू शकतात, पश्चिम पूर्व पूर्व पश्चिम। आता आपल्याला आज शिकायची ती म्हणजे महाराष्ट्राची नैसर्गिक सीमा। महाराष्ट्राची नैसर्गिक सीमा शिकत असताना लक्षात ठेवा पोरांनो, आपलं जे गुजरात, आपल्या शेजारी जे गुजरात नावाचं राज्य आहे, या गुजरात नावाच्या राज्यामध्ये एक डोंगररांग सुरू होती पोरांनो, तिचं नाव आहे सातपुडा पर्वतरांग। गुजरात नावाच्या राज्यामध्ये एक रतनपुरा नावाचं ठिकाणी, कोणतं, रतनपुरा, नवापूर महाराष्ट्र ते रतनपुरा नावाचं ठिकाण आहे। या रतनपुरापासून ही पर्वतरांग सुरू होते। रतनपुरापासून सुरू होते तर सीधी ही पर्वतरांग डायरेक्ट कुठपर्यंत जाते माहिती का लेकरांनो, डायरेक्ट छोटा नागपूरच्या पठारापर्यंत जाते। छोटा नागपूरचा पठार कुठे, झारखंडाजवळ आहे, तिथपर्यंत ही पर्वतरांग जाते। कुठपर्यंत, छोट्या नागपूरच्या पठारापर्यंत ही पर्वतरांग जाते। अशा पद्धतीने छोट्या नागपूरच्या पठारापर्यंत जाते। आता मी तुम्हाला सांगितलंय काय, तिचं नाव काय, सातपुडा पर्वतरांग आहे। काय, सातपुडा पर्वतरांग आहे। पण महाराष्ट्रामध्ये याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं। भारतात सुद्धा मध्य प्रदेश गेलं की याला मैकल डोंगर रांग म्हणतात, वेगवेगळ्या नावांनी याला ओळखलं जातं। आपण ते सातपुडा पर्वतरांग जेव्हा शिकणार आहे तेव्हा मी तुम्हाला त्या गोष्टी सांगणार आहे। तर आता लक्षात घ्या, ही सातपुडा पर्वतरांग आता ही महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे रे, महाराष्ट्राची वरची दिशा कोणती रे पुराव, महाराष्ट्राची वरची दिशा म्हणजे उत्तर नावाची दिशा आहे। कोणती दिशा आहे, उत्तर नावाची दिशा आहे। तर ही उत्तर दिशेला महाराष्ट्राच्या सातपुडा पर्वतरांग आहे। महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा पर्वतरांग आहे। मग महाराष्ट्राची उत्तरेची सीमा, नैसर्गिक सीमा कोणत्या पर्वतरांगेने निश्चित केलेली आहे, तर सातपुडा पर्वतरांगेने निश्चित केलेली आहे। कंबाईनला क्वेश्चन बनू शकतात। महाराष्ट्राच्या उत्तरेची नैसर्गिक सीमा कोणी निश्चित केली, सातपुडा पर्वतरांगेने निश्चित केलेली आहे। आता ही सातपुडा पर्वतरांग नंदुरबार, हा नंदुरबार नावाचा जिल्हा आहे, त्याशी आपण पाहिला, हा धुळे नावाचा जिल्हा आहे।
आणि इथे जळगाव नावाचा जिल्हा आहे. आता पोरांनो लक्षात घ्या बघा, हिच्या 7 डोंगर रांगा आहेत अशा. किती? 7 डोंगर रांगा आहेत अशा. 7 पद्धतीने ती विस्तारलेली आहे 7 डोंगर रांगांमध्ये, म्हणून तिला सातपुडा म्हणतात. तर आता तुम्हाला काय सांगतोय महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. हे जो आता बघा पुन्हा तुम्हाला डायग्राम मस्त पैकी दाखवतो, पुढं इथपर्यंत दाखवतो, मग पुढची आधी पाहू. ह्या नंदुरबार पासून ह्या नंदुरबार पासून ह्यो नंदुरबार नावाचा जिल्हा आहे. त्यानंतरला हा धुळे नावाचा जिल्हा आहे. धुळे नावाचा जिल्हा आहे आणि हा जळगाव नावाचा जिल्हा आहे. या 3 जिल्ह्यांमध्ये ही जी सातपुडा पर्वतरांग आहे ना, या 3 जिल्ह्यांच्या सीमेवरून अशी जाणारी ही जी सातपुडा पर्वतरांग आहे ना पोरांनो, हिला काय करता माहिती का? तर हिला दुसऱ्या एका नावाने ओळखलं जातं, तोरणमाळ. काय? तोरणमाळ. आता लक्षात घ्या का, ही काय झाली आता आपली तोरणमाळ झाली. काय झाली? तोरणमाळ. कुठपर्यंत आहे तोरणमाळ? जळगाव पर्यंत. नंतर ती कुठे गेली? नंतर बुरहानपूर मध्ये तिने प्रवेश केला. जळगाव मधून प्रवेश कुठे केला? बुरहानपूर. हा भाग कोणता आहे? बुरहानपूरचा भाग आहे. बुरहानपूर मधून परत तिने प्रवेश कुठे केला? महाराष्ट्रात. कुठं? हा अमरावती नावाचा जिल्हा आहे. कुठं? अमरावती नावाचा जिल्हा आहे. म्हणजे सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये विस्तार आहे? नंदुरबार, धुळे, जळगाव आणि अमरावती. अमरावती ह्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये सातपुडा पर्वतरांगेचा विस्तार आहे. या 3 जिल्ह्यांमध्ये जेव्हा ती असते तेव्हा तिला काय म्हणतात? तेव्हा तिला म्हणतात तोरणमाळ. काय म्हणतात? तोरणमाळ. स्वराज्याचं जसं तोरण आहे तसं ही तोरणमाळ आहे. काय? तोरणमाळ आहे. आणि जेव्हा ही अमरावतीमध्ये प्रवेश करते, अमरावतीमध्ये 2 तालुक्यांमधून ही जाते. लक्षात ठेवा, क्वेश्चन बनू शकतो. सातपुडा पर्वतरांग अमरावतीच्या कोणत्या 2 तालुक्यांमध्ये जाते? त्या तालुक्यांचा गट वळखा. ओके, किंवा जोडी वळखा. तर एक तालुका आहे धारणी नावाचा, एक तालुका आहे धारणी नावाचा आणि दुसरा तालुका आहे पोराव चिखलदरा नावाचा. चिखलदरा. पुढे हे महाराष्ट्राच्या उत्तरेलाच ना धारणी आणि चिखलदरा. तर एक धारणी नावाचा तालुका आहे, दुसरा चिखलदरा नावाचा तालुका आहे. या धारणी आणि चिखलदरा तालुक्यामध्ये ह्या अमरावती जिल्ह्यामध्ये ह्या डोंगर रांगेला गावीलगत टेकड्या म्हणून ओळखलं जातं. गावीलगत टेकड्या. काय म्हणून ओळखलं जातं? गावीलगत टेकड्या म्हणून ओळखलं जातं. लक्षात ठेवा, गावीलगत टेकड्या. मग आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल, काय? महाराष्ट्राच्या उत्तरेची नैसर्गिक सीमा निर्माण केलेल्या डोंगर रांगेचं नाव काय? एकतर ऑप्शन मध्ये राहील सातपुडा पर्वतरांग, ऑप्शन मध्ये राहू शकतं तोरणमाळ डोंगररांग, ऑप्शन मध्ये राहू शकतं गावीलगत टेकड्या. कारण त्यांना ते नावं दिले गेलेले आहेत ना, ते नावं त्यांना काय केले? दिले गेलेले आहेत. आता जर आपल्याला नदी विचारली, बा महाराष्ट्राच्या उत्तरेची नैसर्गिक सीमा कोणत्या नदीने तयार केलेली आहे, तर आता लक्षात घ्या, इथं एमपी मध्ये, मध्य प्रदेशामध्ये पुराव अमरकंटक नावाचे एक ठिकाण आहे. अमरकंटक. या अमरकंटक जवळ एका नदीचं उगम होतं, तिचं नाव आहे नर्मदा नावाची नदी. कोणती? नर्मदा नावाची नदी. पश्चिम वाहिनी नदीच्या नदीमध्ये तुम्हाला ही डीप मध्ये तुम्हाला शिकवली जाणार आहे. ही नर्मदा नदी नंदुरबार नावाच्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून जाते. कुठून जाते? महाराष्ट्राच्या नंदुरबार नावाच्या जिल्ह्यातून जाते. कोणती नदी? नर्मदा नदी. तर ही नर्मदा नदी महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेकडची आहे. तापी ऑप्शन मध्ये असेल तर तापी येऊ शकते. तापी अमरावती, जळगाव, धुळे, नंदुरबार यांच्या डिकी 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 अशा जिल्ह्यांमधून जाते. तापी जर असेल तर तापी द्या, नंदुरबार असेल तर नंदुरबार द्या, पण दोन्ही सोबत येऊ शकत नाही. जर आली तर जोडील. महाराष्ट्राच्या उत्तरेकडून वाहणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या, असा क्वेश्चन आपल्याला बनवू शकतो. मग आपल्याला असा क्वेश्चन बनल्यानंतर आपलं उत्तर आहे नर्मदा आणि तापी. महाराष्ट्राच्या उत्तरेकडून वाहणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्यांची गट वळखा किंवा पश्चिम वाहिनी नद्यांची जोडी वळखा, असा जर क्वेश्चन आला तर आपलं उत्तर काय राहील? नर्मदा आणि तापी नद्या पुढे उत्तरेकडे आहेत. त्यानंतर इकडे भामरगड, सूरजगड, काय टेकड्या आहेत. भामरगड, सूरजगड सारख्या, चिरोली, काय चर्मोशी सारख्या टेकड्या आहेत पूर्वेला. त्यानंतर इकडे अरबी समुद्र नावाचं काय मोठा सागर, अरबी समुद्र नावाचा सागर 720 किलोमीटरचा महाराष्ट्राला लाभलेला आहे. ह्या महाराष्ट्राच्या राजकीय आणि नैसर्गिक, मागील लेक्चरला आपण राजकीय सीमा पाहिल्या, या लेक्चरला आपण महाराष्ट्राच्या काय बघितल्या? नैसर्गिक सीमा बघितलेल्या आहेत. आता आपल्याला सर्वात महत्वाचा मुद्दा बघायचा आहे, तो म्हणजे महाराष्ट्र राज्यात निर्माण झालेले नवीन जिल्हे. मोस्ट आयएमपी पॉइंट आहेत पुराव. या पॉइंट वरती आपल्याला 100% तिथे क्वेश्चन विचारले जातात. आजच्या लेक्चरचा आपल्याला महत्वाचा पॉइंट शिकायचा आहे, महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर निर्माण झालेले जिल्हे. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूयात काय मॅटर आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्र राज्य निर्माण झालं 1 मे 1960 ला. 1 मे 1960 ला जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली
तेव्हा महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त 26 जिल्ह्यांचा समावेश होता. 1 मे 1960 ला जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त 26 जिल्ह्यांचा समावेश होता. आज तारीख आहे पुराव 10 जानेवारी 2024. 10 जानेवारी 2024 ही आजची तारीख आहे. आज जर विचार केला तर आज महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्ह्यांचा समावेश आहे. आज महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्ह्यांचा समावेश आहे. म्हणजे 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा 26 जिल्हे होते. आज महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. म्हणजे 1 मे 1960 नंतर महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास नवीन 10 जिल्हे निर्माण झालेले आहेत. जवळपास नवीन 10 जिल्हे निर्माण झालेले आहे. 1 मे 1960 नंतर महाराष्ट्र राज्यात निर्माण झालेले एकूण जिल्हे किती? 10 जिल्हे. 100% आपल्याला इथं क्वेश्चन पडणार आहेत. कारण आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राचे वर्तमान मुख्यमंत्री सीएम कोण आहेत ते? तर एकनाथ शिंदे यांनी नुकतंच वक्तव्य केलंय. काय वाक्य केलंय? की महाराष्ट्रामध्ये आणखी 22 जिल्हे नवीन निर्माण केले जाईल. त्यामुळे करंटचा न्यूज म्हणून आपण या घटकाकडे बघितलं पाहिजे. मी तुम्हाला सांगितलंय जर आपण एमपीएससीचा अभ्यास करत असेल तर एमपीएससी आणि चालू घडामोडी यांची जोड आपल्याला देता आली तर आपल्या जीवनाचं सार झालं, नाही तर आपल्याला काहीच कळणार नाही लेकरांनो. तर लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्य निर्माण झाला तेव्हा 1 मे 1960 ला महाराष्ट्रात 26 जिल्हे होते. द्विभाषिक मुंबई राज्यात 39 जिल्हे होते. त्यापैकी 13 जिल्हे हे आपल्या बॉम्बे प्रांतातले होते. 26 जिल्हे तेव्हा कशाचे होते? गुजरातचे होते. आज जर महाराष्ट्राचा विचार केला तर आज 36 जिल्हे आणि आज महाराष्ट्रात 36 जिल्हे 1 मे 1960 ला 26 होते. म्हणजे 10 जिल्हे नवीन झालेले आहेत. आता लक्षात घ्या, सर्वात पहिल्यांदा काय झालं? तारीख होती परवा 1 मे 1981. सर्वात पहिल्यांदा काय झालं? 1 मे 1981 ला घडलेली घटना. 1 मे 1981 ला घडलेली घटना. 2 जिल्हे होते पुराव. कोणता? एक जिल्हा होता रत्नागिरी नावाचा. या रत्नागिरी जिल्ह्यामधून एक नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला. म्हणजे कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून एक नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला. त्या जिल्ह्याचं नाव आहे पुराव सिंधुदुर्ग जिल्हा. आणि हा जिल्हा महाराष्ट्राच्या सर्वात दक्षिणेकडे असणारा जिल्हा ठरलेला आहे. आपल्याला पेपरला क्वेश्चन विचारू शकतात, महाराष्ट्राच्या सर्वात दक्षिणेकडचा जिल्हा कोणता? काय? महाराष्ट्र राज्याच्या सर्वात दक्षिणेकडे असणारा जिल्हा कोणता? असा क्वेश्चन आपल्याला पुरावा तिथे बनवू शकतो. तर 1 मे 1981 ला रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा जेव्हा वेगळा झाला तेव्हा सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्राचा 27वा जिल्हा तिथे ठरलेला आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा क्रमांक दुसरा. 1 मे 1981 याच दिवशी 1 मे 1981 याच दिवशी महाराष्ट्रामध्ये आणखी एक नवीन जिल्हा निर्माण झाला. याच दिवशी म्हणजे 1 मे 1981 ला महाराष्ट्रात 2 नवीन जिल्हे निर्माण झालेले आहेत. एक म्हणजे रत्नागिरी मधून सिंधुदुर्ग आणि दुसरा म्हणजे जे आताच छत्रपती संभाजीनगर आहे, जुनं नाव औरंगाबाद आहे. या औरंगाबाद जिल्ह्यामधून जालना नावाचा जिल्हा. या औरंगाबाद जिल्ह्यामधून जालना नावाचा जिल्हा वेगळा झालेला आहे. कोणता? जालना नावाचा जिल्हा वेगळा झालेला आहे. जालना. औरंगाबादमधून जालन्याची काय प्रसिद्ध रे? मोसंबी. त्यानंतरला लगेच पुढल्या वर्षी म्हणजे 1982 ला आणखी 2 जिल्हे निर्माण झाले. आता आपल्याला लक्षात ठेवावं लागेल 1981 ला खालीलपैकी निर्माण झालेल्या जिल्ह्यांची जोडी ओळखा. 1 मे 1981 ला महाराष्ट्रात खालीलपैकी कोणते नवीन जिल्हे निर्माण झाले त्यांची जोडी ओळखा असा क्वेश्चन आपल्याला बनवू शकतो. मग आपलं उत्तर राहील 1 मे 1981 ला महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेले 2 नवीन जिल्हे सिंधुदुर्ग आणि जालना यांची जोडी आपल्याला ओळखायला लागेल आणि ही जोडी आपण इथे दिलेली आहे. तर त्यानंतर पुढे तिसरा मुद्दा म्हणजे काय? तर 16 ऑगस्ट 1982 तारीख होती. पुराव 16 ऑगस्ट 1982. 16 ऑगस्ट 1982 ला मराठवाड्यामध्ये आणखी दुसरा जिल्हा नवीन निर्माण झाला. आज मराठवाड्यामध्ये आपल्याला 8 जिल्ह्यांचा समावेश बघायला भेटतो. या 8 जिल्ह्यांपैकी 16 ऑगस्ट 1982 ला महाराष्ट्रात दुसरा नवीन जिल्हा निर्माण झाला. 16 ऑगस्ट 1982 ला दुसरा महाराष्ट्रातला कोणता? मराठवाड्यामध्ये दुसरा. मराठवाड्यातला पहिला कोणता आहे? मराठवाड्यातला पहिला आहे जालना. कोणता आहे? जालना. कोकणातला पहिला कोणता आहे? सिंधुदुर्ग निर्माण झालेला नवीन. त्यानंतर मराठवाड्यामध्ये दुसरा जिल्हा निर्माण झाला 16 ऑगस्ट 1982 ला. तो म्हणजे उस्मानाबाद. म्हणजे आताचं जे धाराशिव आहे ते तेव्हाच उस्मानाबाद.
तो म्हणजे उस्मानाबाद मधून लातूर. उस्मानाबाद मधून काय वेगळा झालाय? लातूर नावाचा जिल्हा वेगळा झालेला आहे. उस्मानाबाद मधून लातूर नावाचा जिल्हा वेगळा झाला. उस्मानाबाद मधून काय जिल्हा वेगळा झालाय? लातूर नावाचा जिल्हा वेगळा झालेला आहे. त्यानंतरला लातूर जिल्हा जसा वेगळा झाला तसा त्याच्या 10व्या दिवशी म्हणजे लातूर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर लगेच 10व्या दिवशी 26 ऑगस्ट 1982 ला आणखी एक जिल्हा निर्माण झाला. 26 ऑगस्ट 1982 ला आणखी एक जिल्हा निर्माण झालाय. हा महाराष्ट्रातला 4था जिल्हा ठरलाय. 26 ऑगस्ट 1982 ला महाराष्ट्रातला आणखी एक जिल्हा निर्माण झालाय. त्या जिल्ह्याचं नाव आहे गडचिरोली. कशातून वेगळा झालाय? चंद्रपूर नावाच्या जिल्ह्यातून वेगळा झालेला आहे. चंद्रपूर नावाच्या जिल्ह्यातून वेगळा झालेला आहे. त्याचं नाव आहे गडचिरोली. गडचिरोली हा वनांचा जिल्हा आहे. 2021 ला एमपीएससी ला क्वेश्चन विचारला होता. सर्वाधिक लोकसंख्येची घनता तर मुंबईमध्ये, सर्वात कमी लोकसंख्येची घनता गडचिरोलीत किती आहे? 74 दर चौरस किमीमध्ये. सर्वात कमी लोकसंख्येची घनता गडचिरोलीमध्ये आहे. ओके, इथपर्यंत तुम्ही सर्व आलेत. ओके, काय म्हटलंय? 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्यात 26 जिल्हे होते. 10 जानेवारी 2024 ला महाराष्ट्र राज्यात 36 जिल्हे झाले. 1 मे 1981 ला रत्नागिरी मधून सिंधुदुर्ग वेगळा झाला. 1 मे 1981 ला औरंगाबाद मधून जालना वेगळा झाला. 16 ऑगस्ट 1982 ला उस्मानाबाद मधून लातूर वेगळा झाला. 26 ऑगस्ट 1982 ला चंद्रपूर मधून गडचिरोली वेगळा झाला. त्यानंतरला तारीख होती पुरावा. पुणे तारीख सांगतात 2 ऑक्टोबर. पुणे तारीख सांगतात 4 ऑक्टोबर. 4 ऑक्टोबर 1990. 2 ऑक्टोबर 4 ऑक्टोबर 1990 या तारखेला पुराव मुंबई मधून मुंबई उपनगर वेगळा झाला. मुंबई मधून मुंबई उपनगर काय झालाय? वेगळा झालेला आहे. उपनगर. हा पॉइंट क्लिअर करून ठेवा. येस या बृहन मुंबईचं मुंबई शहर केलं आणि त्यातून मुंबई उपनगर काय झालं? वेगळं झालेलं आहे. 2 ऑक्टोबर किंवा 4 ऑक्टोबर 1990 ला. त्यानंतर किती झाले? आता 5 जिल्हे झालेले आहेत. अजून किती नवीन जिल्हे निर्माण झाले? 5 जिल्हे. त्यानंतरला डायरेक्ट 1990 नंतर डायरेक्ट तब्बल 8 वर्षानं पुढील जिल्हा निर्माण झाला. तारीख होती लेकरांनो 6 नंबरचा जिल्हा निर्माण झाला. 1 जुलै 1998. 1 जुलै 1998 ला 6 नंबरचा जिल्हा निर्माण झाला. तो म्हणजे अकोला या जिल्ह्यामधून वाशिम नावाचा जिल्हा. अकोले नावाचा जो जिल्हा आहे या अकोले नावाच्या जिल्ह्यामधून वाशिम नावाचा जिल्हा. अकोले नावाच्या जिल्ह्यामधून काय निर्माण झालाय? वाशिम नावाचा नवीन जिल्हा निर्माण झालेला आहे. वाशिम नावाचा. ओके, त्यानंतरला पुरावा 7 नंबरला जिल्हा निर्माण झाला. 1 जुलै 1998 तारीख होती आणि जिल्ह्याचं नाव होतं पुराव महाराष्ट्रातील सर्वाधिक 100% आदिवासी जमातींचा जिल्हा. महाराष्ट्रात 100% आदिवासी जमातीचा जिल्हा म्हणून आपण ज्या जिल्ह्याकडे बघतो नंदुरबार नावाचा जिल्हा हा 1 जुलै 1998 ला वेगळा झालेला आहे. कोणता? नंदुरबार. कशातून वेगळा झालाय? तर जो दह्या तुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, जिथे साक्री हा औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे, जिथे गाळणा डोंगर रांग आहे, त्या गाळणा डोंगर रांगेवरती हनुमंत नावाचं शिखर आहे. नाशिक वरून तिकडे जायला लळंगी नावाचा घाट लागतो. तो धुळे जिल्हा. काय? धुळे जिल्हा. पांझरा नदीच्या काठी बसलेलं हे धुळे शहर आहे. या धुळ्यामधून वेगळा झाला तो म्हणजे नंदुरबार. धुळ्यामधून वेगळा झाला तो म्हणजे काय पुराव? नंदुरबार नावाचा जिल्हा. धुळ्यामधून वेगळा झाला नंदुरबार नावाचा जिल्हा. 8 नंबरचा जिल्हा. त्यानंतर 8 नंबरचा जिल्हा 1 मे 1999. 1 मे 1999 8 नंबरचा जिल्हा निर्माण झाला. 8 नंबरचा 1 मे 1999 ला 8 नंबरचा जिल्हा कोणता निर्माण झाला? तर द्या लक्ष लेकरांनो, तो त्या जिल्ह्याचं नाव होतं परभणी मधून हिंगोली. परभणी मधून निर्माण काय झालाय? हिंगोली नावाचा जिल्हा निर्माण झालेला आहे. परभणी मधून हिंगोली नावाचा जिल्हा निर्माण झाला. परभणी मधून हिंगोली नावाचा जिल्हा निर्माण झालाय 1 मे 1999 ला. त्याच दिवशी पोरांनो 1 मे 1999 ला आणखी एक जिल्हा निर्माण झालेला आहे. याच्यावरती क्वेश्चन कसे पडतील हे तुम्हाला लगेच मी इथे सांगणार आहे.
1 मे 1999 ला आणखी एक जिल्हा निर्माण झाला, तो म्हणजे भंडारा नावाचा जो जिल्हा आहे भंडारा, याला आपण काय म्हणतो, तलावांचा जिल्हा म्हणतो. या तलावांच्या जिल्ह्यातून हा गोंदियाचा तलावांचा जिल्हा वेगळा झालाय. इथे नावेगाव नॅशनल पार्क आपल्याला बघायला भेटतो. हा 10वा जिल्हा. त्यानंतर आपला कितवा 9वा आणि त्यानंतर 10वा जिल्हा हा 2014 ला निर्माण झाला. याची तारीख तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला सांगणार. 2014 ला ठाणे नावाच्या जिल्ह्यामधून कोणता जिल्हा वेगळा झाला, तर पालघर नावाचा जिल्हा पुरावा वेगळा झालेला आहे. ठाणे नावाच्या जिल्ह्यामधून पालघर नावाचा जिल्हा हा 2014 ला वेगळा झालेला आहे. तर या पद्धतीने लेकरांनो 10 नवीन जिल्हे आपल्या समोर आलेले आहेत. सर्वात पहिल्यांदा तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, कारण याला आपल्याला आता रंगवायचं आहे. ओके, रंगवायचं आहे म्हणजे यामध्ये आपल्याला भविष्यात काय क्वेश्चन पडणार आहे ते आपल्याला इथे शिकायचे आहे. पण त्याआधी सर्वांनी याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, खूप महत्वाचे हे मुद्दे आहेत. ओके, चला तर आता पहिला क्वेश्चन आपल्या समोर उभा राहिला. काय, तर कोकणामध्ये निर्माण झालेल्या नवीन जिल्ह्यांचा गट ओळखा. कोकण किनारपट्टीमध्ये निर्माण झालेल्या कोकण किनारपट्टीमध्ये निर्माण झालेल्या नवीन जिल्ह्यांचा गट ओळखा. कोकण किनारपट्टीमध्ये निर्माण झालेल्या नवीन जिल्ह्यांचा गट ओळखा, असा क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. कोकण किनारपट्टीमध्ये निर्माण झालेल्या नवीन जिल्ह्यांचा गट ओळखा. पहिला पॉइंट म्हणजे पोराओ, सर्वात पहिल्यांदी रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा वेगळा झाला. रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा काय झाला पोरांनो, वेगळा झालेला आहे. रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा वेगळा झाला. कोणता, सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा काय झालेला आहे, वेगळा झालेला आहे. रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा वेगळा झाला. त्यानंतरला पुढे कोकणामध्येच मुंबई शहरातून मुंबई उपनगर घेऊयात. मुंबई शहरामधून काय वेगळा झालाय, मुंबई शहरातून मुंबई उपनगर वेगळा झालेला आहे. मुंबई काय, उपनगर वेगळा झालेला आहे. चला, त्यानंतरला ठाण्यामधून पालघर वेगळा झालेला आहे. ठाण्यामधून काय वेगळा झालाय, पालघर वेगळा झालेला आहे. आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय पुराव, आपल्याला क्वेश्चन विचारला कोकण किनारपट्टीमधील नवीन निर्माण झालेल्या जिल्ह्यांचा गट ओळखा किंवा त्यांची जोडी ओळखा. तर कोणते, ते सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, पालघर. पोलीस भरती सरळ सेवेचे क्वेश्चन चिल्लर असतात, तिकडे विचारतील. 10 जिल्हे झाले ना, मग त्यातले कोकणातले किती होते, त्यातले नाशिक प्रशासकीय विभागातले किती, पुणे प्रशासकीय विभागातले किती, मराठवाड्यातले किती, विदर्भातले किती, असा क्वेश्चन तिकडे विचारला जाईल. पण आपल्याला एमपीएससी ला प्रॉपरच क्वेश्चन विचारले जातात, त्यामुळे या कन्सेप्ट लक्षात घेणं तुला गरजेचं आहे. आता बघ, हा पालघर नावाचा जिल्हा निर्माण झालेला आहे. त्यानंतर हा मुंबई शहर नावाचा जिल्हा 4 ऑक्टोबर कुणी म्हणतं, कुणी काय म्हणतं, 2 ऑक्टोबर 1990 ला मुंबई शहरातून काय वेगळा झालाय, मुंबई उपनगर. आणि या रत्नागिरीमधून वेगळा झालाय तो म्हणजे काय, सिंधुदुर्ग. रत्नागिरीमधून काय वेगळा झालाय, सिंधुदुर्ग. म्हणजे कोकण किनारपट्टीमध्ये 3 जिल्हे निर्माण झालेले आहेत नवीन. ओके, आता तुला सांगतो बाबा, कोकण किनारपट्टीमध्ये म्हणून हा रायगड नावाचा जो जिल्हा आहे, या रायगड जिल्ह्याचं नाव होतं कुलाबा. रायगड जिल्ह्याचं नाव काय होतं पुराव, कुलाबा हे रायगड जिल्ह्याचे नाव होते. या कुलाबा नावावरून 1981 लाच 1 मे 1981 ला रायगड जिल्ह्याचे नामांतरण कुलाबावरून रायगड केलेले आहे. कुलाबा या जिल्ह्याचे नाव काय केले, 1 मे 1981 ला रायगड केलेले आहेत. आपल्याला काय करतील माहिती का, एका बाजूला जुने नावं देतील, एका बाजूला नवीन नावं देतील जिल्ह्यांचे आणि जोड्या लावा म्हणतील. असा सुद्धा क्वेश्चन आपल्याला विचारू शकतात. किंवा दिलेल्या नावांचा काय क्रम ओळखा. आता क्रम तर संभाजीनगर आणि धाराशिव एकाच दिवशी, त्यामुळे आपल्याला क्रम ओळखायला येणारच नाही. पण जोड्या लावायला आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. जुने जिल्हे, नवीन जिल्हे, बृहन्मुंबई, मुंबई शहर, कुलाबा, रायगड, ह्या अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन तिथे विचारले जाऊ शकतात. बृहन्मुंबईचं मुंबई शहर काय झालंय याच दिवशी 1990 ला, लक्षात ठेवा. आता कोकणामध्ये निर्माण झालेले जिल्हे तुम्हाला पाठ झाले. कोकणामध्ये निर्माण झालेले जिल्हे. आता पुणे प्रशासकीय विभागात एकूण किती नवीन जिल्हे निर्माण झालेले आहे, पुणे प्रशासकीय विभागामध्ये
पुणे प्रशासकीय विभागामध्ये पुणे प्रशासकीय विभागात निर्माण झालेले जिल्हे कोणते? पुणे प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे निर्माण झाले? एकही नाही. पुणे प्रशासकीय विभागात 5 जिल्हे. पहिला जिल्हा म्हणजे पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर सगळे जुने जिल्हे आहेत. म्हणजे पुणे प्रशासकीय विभागात एकही जिल्हा निर्माण झालेला नाही. एकही जिल्हा निर्माण झालेला नाही. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये निर्माण झालेले जिल्हे कोणते? नाशिक प्रशासकीय विभागात, आता सांगा उत्तर. नाशिक प्रशासकीय विभागात नवीन जिल्ह्यांची गट ओळखा किंवा जोडी ओळखा किंवा नवीन जिल्हे निर्माण झालेले ओळखा. नाशिक प्रशासकीय विभाग, नाशिक प्रशासकीय विभागामध्ये नवीन जिल्ह्यांचा जोडी ओळखा, नवीन निर्माण झालेले जिल्हे ओळखा किंवा त्यांचा गट ओळखा. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये एकच जिल्हा निर्माण झालेला आहे पराव. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. नाशिक प्रशासकीय विभागात किती? 5 जिल्ह्यांचा. कोणत्या कोणत्या? एक स्वतः नाशिक नावाचा जिल्हा आहे, क्षेत्रफळाने हा तिसरा आहे, ते तुमचं पाठ करून घे. दुसरा म्हणजे अहमदनगर नावाचा जिल्हा आहे, सर्वात मोठा आहे क्षेत्रफळाने. त्यानंतर जळगाव खानदेश मधला सर्वात मोठा जिल्हा आहे. त्यानंतर धुळे खानदेश मधला सर्वात छोटा जिल्हा आहे. आणि त्यानंतर नंदुरबार. हे नाशिक प्रशासकीय विभागातले 5 जिल्हे आहेत. प्रशासकीय विभाग तुम्हाला अजून शिकवायचे. हे नाशिक प्रशासकीय विभागामधले 5 जिल्हे आहेत. नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये असणाऱ्या या 5 जिल्ह्यांपैकी कोणता जिल्हा नवीन आहे? तर नंदुरबार नावाचा जिल्हा हा नवीन जिल्हा आहे. नंदुरबार नावाचा जिल्हा काय पुराव? नंदुरबार नावाचा जिल्हा हा नवीन जिल्हा आहे. म्हणजे नाशिक प्रशासकीय विभागामध्ये एकाच जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. 1 जुलै 1998 ला नंदुरबार धुळ्यामधून वेगळा झालेला आहे. त्यानंतरला छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद. औरंगाबाद जुनं नाव घेऊ. औरंगाबाद प्रशासकीय विभागातील नवीन जिल्ह्यांचा गट ओळखा. औरंगाबाद प्रशासकीय विभागातील नवीन जिल्ह्यांचा गट ओळखा. याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. औरंगाबाद पुढे घेतो. याचा सर्वांनी स्क्रीनशॉट मारून घ्या. औरंगाबाद प्रशासकीय विभागातील नवीन जिल्ह्यांचा गट ओळखा. औरंगाबाद प्रशासकीय विभागातील मराठवाडा असं सुद्धा येऊ शकतं. औरंगाबाद प्रशासकीय विभागातील किंवा मराठवाडा या प्रशासकीय विभागातील किंवा प्रादेशिक विभागातील नवीन जिल्ह्यांचा गट ओळखा. सर्वात पहिल्यांदा 1 मे 1998 ला निर्माण झालाय औरंगाबाद मधून जालना. औरंगाबाद मधून वेगळा झाला पुरावा काय? जालना. औरंगाबाद मधून वेगळा झालेला या दिवशी जालना नावाचा जिल्हा. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या दुसऱ्या वर्षी म्हणजे 82 साली 16 ऑगस्ट 1982 ला उस्मानाबाद नावाचा जिल्हा होता. उस्मानाबाद नावाचा जिल्हा होता. या उस्मानाबाद नावाच्या जिल्ह्यातून 16 ऑगस्ट 1982 ला लातूर नावाचा जिल्हा वेगळा झालाय आणि 1993 ला इथे भूकंप आलाय. तर तिसरा जिल्हा वेगळा झालाय 1 मे 1999 ला. तो म्हणजे काय? तर 1 मे 1999 ला वेगळा झालाय परभणी मधून हिंगोली. काय वेगळा झालाय? परभणी मधून हिंगोली. परभणी मधून काय झालाय? हिंगोली वेगळा झालेला आहे. परभणी मधून कोणता वेगळा झालाय? हिंगोली वेगळा झालेला आहे. हिंगोली वेगळा झालेला आहे. तर हे 3 जिल्हे कोणते कोणते? जालना, लातूर आणि हिंगोली. हे 3 जिल्हे मराठवाड्यातील नवीन जिल्हे आहेत. मराठवाड्यातील नवीन जिल्ह्यांचा गट ओळखा. तर हे 3 जिल्हे तुमच्या समोर आहे. जालना, लातूर आणि हिंगोली. या टाइपचे क्वेश्चन आता आपल्याला 100% तिथे बनणार आहे. हा पॉइंट सर्वांचा क्लिअर झाला? येस या नो. चला त्यानंतर पुढे विदर्भामध्ये निर्माण झालेल्या जिल्ह्यांचा गट ओळखा. विदर्भात चला कोण याचं योग्य उत्तर देतं? चला स्पीड मध्ये. विदर्भात निर्माण झालेल्या जिल्ह्यांचा गट ओळखा. विदर्भात निर्माण झालेल्या जिल्ह्यांचा गट आपल्याला ओळखायचा आहे. सर्वात पहिल्यांदा विदर्भामध्ये जिल्हा जो निर्माण झाला 26 ऑगस्ट 1982 ला तो म्हणजे आपला जो चंद्रपूर नावाचा जिल्हा आहे. या चंद्रपूर नावाच्या जिल्ह्यातून गडचिरोली नावाचा जिल्हा. गडचिरोली. आता आपल्याला एक मुद्दा लक्षात ठेवायचा. हा जो चंद्रपूर नावाचा जिल्हा आहे ना पुराव,
या चंद्रपूर नावाच्या जिल्ह्याचे 1982 पर्यंत नाव होते चांदा. काय नाव होते? चांदा असे नाव होते. कोणी चांद पण म्हणतं. चांदा असे नाव होते. 1982 पर्यंत चंद्रपूरचे नाव होते चांदा. 1982 ला चंद्रपूरचं नाव, चांदाचं नाव झालं चंद्रपूर. 1981 ला कुलाबाचं नाव झालं रायगड. 1982 ला चंद्रपूरचं नाव झालं चांदा, चांदाचं नाव झालं चंद्रपूर. 1990 ला बृहन्मुंबईचं मुंबई शहर झालं. हे नाव तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि आता 2023 मध्ये काय झालंय? संभाजीनगर, औरंगाबादचं संभाजीनगर झालं, लातूरचं उस्मानाबाद, उस्मानाबादचं धाराशिव झालं. आता अहमदनगरचं अहिल्यानगर होणार. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ओके. तर मराठवाड्या विदर्भामध्ये एक जिल्हा भेटला. त्यानंतरला विदर्भामध्ये निर्माण झालेला दुसरा जिल्हा, विदर्भामध्ये निर्माण झालेला दुसरा जिल्हा म्हणजे लगेच त्याला लागून कधी 1 जुलै 1998, तो म्हणजे अकोलेमधून वाशिम नावाचा जिल्हा. अकोलेमधून वाशिम नावाचा जिल्हा. आणि तिसरा विदर्भात निर्माण झालेला जिल्हा आहे पुराव, तिसरा विदर्भामध्ये निर्माण झालेला जिल्हा आहे तो म्हणजे भंडाऱ्यामधून गोंदिया नावाचा जिल्हा. भंडाऱ्यामधून गोंदिया नावाचा जिल्हा हा तिसरा निर्माण झालेला जिल्हा आहे. हेही मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला तर याचाही तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेणार आहेत. औरंगाबाद मराठवाडा, 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन असतो. औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली. विदर्भातून निर्माण झालेले चंद्रपूर मधून गडचिरोली, अकोल्यामधून वाशिम आणि भंडाऱ्यामधून काय? भंडाऱ्यामधून गोंदिया. ओके. चला तर हा पॉइंट क्लिअर झाला सर्वांचा. अशा पद्धतीने आपल्याला हे जिल्हे निर्माण झालेले बघायला भेटतात. हा मॅप आहे. या मॅप नुसार सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. ओके. इथे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. बघा इथं औरंगाबाद, यातून जालना झाला, परभणीतून हिंगोली झाली. ब्लॅक नावाचे जिल्हे काय झालेले? निर्माण झालेले आहेत. चला त्यानंतर पुढे आपल्याला क्वेश्चन दिलाय एमपीएससी असिस्टंट पूर्व परीक्षा 2014. असिस्टंट पूर्व परीक्षा 2014चा हा क्वेश्चन आहे. दिनांक आणि नवीन जिल्हे असा हा क्वेश्चन आहे. एका बाजूला दिनांक दिली, एका बाजूला नवीन जिल्हे दिले. 1 मे 1981 ला महाराष्ट्रामध्ये 2 जिल्हे निर्माण झाले. एक म्हणजे रत्नागिरी मधून सिंधुदुर्ग आणि दुसरा म्हणजे औरंगाबाद मधून जालना. कधी? 1 मे 1981 ला सिंधुदुर्ग आणि जालना असे 2 नवीन जिल्हे निर्माण झालेले आहेत. 16 ऑगस्ट 1982 ला उस्मानाबाद मधून लातूर नावाचा जिल्हा निर्माण झालाय. म्हणजे याचे योग्य उत्तर आहे उस्मानाबाद मधून लातूर. 26 ऑगस्ट 1982 ला चंद्रपूर मधून गडचिरोली नावाचा जिल्हा निर्माण झालाय. म्हणजे याचे योग्य उत्तर आहे गडचिरोली. 1 मे 1999 ला परभणी मधून हिंगोली तर भंडाऱ्यामधून गोंदिया. परभणी मधून हिंगोली तर भंडाऱ्यामधून काय? गोंदिया आहे. कधी? 1 मे 1999. म्हणजे याचं उत्तर आहे समोरासमोर 1, 2, 3, 4 ऑप्शन क्रमांक 1. चला पुढे. खालील कोणते जिल्हे पूर्वीच्या जिल्ह्यातून वेगळे करून निर्माण झालेले नाहीत असा गट ओळखा. असिस्टंट मुख्य परीक्षा 2012. खालील पैकी कोणते जिल्हे पूर्वीच्या जिल्ह्यातून वेगळे झालेले नाही याचा आपल्याला काय ओळखायचं आहे? याचा आपल्याला गट ओळखायचा आहे. याचा आपल्याला काय करायचं आहे? गट ओळखायचा आहे. खालील पैकी कोणते जिल्हे पूर्वीच्या जिल्ह्यातून वेगळे निर्माण केलेले नाही? असिस्टंट मुख्य परीक्षा 2012. सिंधुदुर्ग, नंदुरबार, जालना, वाशिम, गडचिरोली, बीड, लातूर आणि काय? ऑप्शन आपल्या समोर आहे. सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा रत्नागिरी मधून निर्माण झालेला एक जिल्हा आहे. 1 मे 1981 ला. नंदुरबार नावाचा जिल्हा हा तर धुळ्यामधून वेगळा झालेला जिल्हा आहे. कधी? 1 जुलै 1998 ला. जालना नावाचा जिल्हा हा औरंगाबाद जिल्ह्यातून वेगळा झालाय. कधी? 1 मे 1981 ला. वाशिम नावाचा जिल्हा अकोला नावाच्या जिल्ह्यामधून वेगळा झालाय. कधी? 1 जुलै 1998 ला. गडचिरोली नावाचा जिल्हा हा चंद्रपूर नावाच्या जिल्ह्यातून वेगळा झालाय. कधी वेगळा झालाय? 26 ऑगस्ट 1982 ला. बीड हा जिल्हा कोणत्याच जिल्ह्यातून वेगळा झालेला नाही. म्हणजे पहिला जिल्हा आपला बीड, त्याला फ नाव आहे. फ. चला फचं ऑप्शन कुठे आहे? फचं ऑप्शन फक्त इथंच आहे. म्हणजे आपल्याला याचं योग्य उत्तर देत येत होतं फ आणि ह. पण झालं काय माहिती का? इथे हला दिलतं हिंगोली. हला काय दिलतं? हिंगोली. आता आपल्याला माहिती आहे लातूर नावाचा जिल्हा हा
कशातून? उस्मानाबाद मधून वेगळा झालाय 16 ऑगस्ट 1982 ला, आणि हिंगोली नावाचा जिल्हा हा परभणी मधून वेगळा झालाय 26 ऑगस्ट 1982 ला. मग झालं काय, तर याचं योग्य उत्तर होतं काय, फक्त फ, पण येणं देताना काय दिलं त्याच्या सोबत जोडून ह, म्हणून हा क्वेश्चन काय झालेला आहे, बाद झालेला क्वेश्चन आहे. काय? बाद. मग आता लक्षात ठेवा, असे बाद झालेले जे क्वेश्चन असतात किंवा असे रिजेक्ट झालेले जे क्वेश्चन असतात ते दुरुस्त करून परत पुन्हा विचारले जातात. हा क्वेश्चन रद्द झाला होता, हा दुरुस्त करून परत विचारला जाण्याची दाट शक्यता असते. ओके, म्हणजे याचं योग्य उत्तर पाहिजे होतं फक्त काय, फ. काय निर्माण केलेला जिल्हा नाही, फक्त फ हा जिल्हा निर्माण केलेला नाहीये, बाकीचे सर्व जिल्हे हे निर्माण करून घेतलेले आहे. 1 जुलै 1998 या टिंबटिंब या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. असिस्टंट मुख्य परीक्षा 2011. ज्या विद्यार्थी मित्रांना आपली बॅच घ्यायची एमपीएससी राज्य सेवा संयुक्त गट ब व क, एमपीएसआय एसटीआय ESO पूर्व परीक्षाची रेकॉर्ड डेट, तर 1499 ची फी आहे. परंतु आज जर तुम्ही ही बॅच परचेस केली तर तुम्हाला फक्त 999 रुपये तिथे आकारले जाईल. ज्यांना बॅच परचेस करायची उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत परचेस करून टाका. ओके, 11 तारखेला 11 वाजेपर्यंत सकाळी, त्यानंतरची फी डायरेक्ट 1499 होणार आहे. उस्मानाबाद, धुळे, परभणी आणि काय, भंडारा. 1 जुलै 1998 ला 1 जुलै 1998 ला 2 नवीन जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे. ते नवीन जिल्हा कोणते बघा. पहिला जिल्हा झाला तो म्हणजे आपला जो धुळे आहे, या धुळ्यामधून नंदुरबार, धुळेमधून निर्माण झालाय नंदुरबार नावाचा जिल्हा. आणि दुसरा जिल्हा निर्माण झालाय तो म्हणजे कोणता, तर आपल्याला माहिती कोणता जिल्हा निर्माण झालाय, तर बघा कधी, 1 जुलै 1998 ला अकोल्यामधून वाशिम. अकोल्यामधून काय झालाय, वाशिम नावाचा जिल्हा वेगळा झालेला आहे. अकोल्यामधून वाशिम. आपल्याला क्वेश्चन काय विचारला, 1 जुलै 1998 रोजी टिंबटिंब या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. म्हणजे कोणत्या जिल्ह्याचे तुकडे करण्यात आले, कोणत्या जिल्ह्यातून वेगळा झालाय, तो धुळेमधून नंदुरबार वेगळा झालेला आहे, म्हणजे धुळ्याचे तुकडे करण्यात आले. याचं योग्य उत्तर होतं धुळे, ऑप्शन क्रमांक 2. उस्मानाबाद 16 ऑगस्ट 1982 ला. परभणीचा तुकडा कधी झालाय, 1 मे 1999 ला. भंडाऱ्याचा तुकडा कधी झाला, 1 मे 1999 ला झालेला आहे. पुढे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे 5 जिल्हे कोणते आणि सर्वात लहान 5 जिल्हे कोणते हे तुम्हाला पाठ करून ठेवणं गरजेचं आहे. येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला 100% याच्यावरती क्वेश्चन विचारण्याची दाट शक्यता आहे. दाट काय असते, शक्यता असते. महाराष्ट्रामधील सर्वात मोठे 5 जिल्हे अहमदनगर, पुणे, नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली. अहमदनगर, पुणे, नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली हे महाराष्ट्रातले सर्वात मोठे 5 जिल्हे आहेत. राहील लक्षात, अहमदनगर, पुणे, नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली. नगर, पुणे, नाशिक, सोलापूर, गडचिरोली शेवटचे 5 जिल्हे. अहमदनगरचं क्षेत्रफळ 17,046 चौरस किमी, तर मुंबई शहराचं क्षेत्रफळ 157 चौरस किमी. एवढा फरक आहे भाऊ. मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा, ठाणे, हिंगोली. माझ्यासारख्याच पाठ होतं म्हणजे तुमच्यासारखेच व्हायलाच पाहिजे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा, ठाणे आणि काय, हिंगोली. ओके, राहील लक्षात. यस या नो, याचाही स्क्रीनशॉट तुम्ही मारून घेणार. त्यानंतरला महाराष्ट्रातील जे प्रशासकीय विभाग आहे किंवा महाराष्ट्राचे जे महसूल विभाग आहे ते आपण पुढील लेक्चरला शिकू. त्यावरती सुद्धा आपल्याला डायग्राम नुसार खूप क्वेश्चन विचारले आहेत बघा. आता हाच क्वेश्चन आपल्याला कधी विचारलाय, 2018-19 ला एमपीएससी ला विचारलेला आहे. असे सुद्धा क्वेश्चन आपल्याला काय करायचे, मॅप नुसार सॉल्व्ह करायचे आहेत. ज्या विद्यार्थी मित्रांनी अजून ही बॅच परचेस केली नाही त्यांनी बॅच आजच्या आज परचेस करून घ्या. पोरांनो, ह्या बॅचची उद्या फी 11 जानेवारी 2024 पासून याची फी 1499 रुपये होणार आहे. तोपर्यंत याची फी असणार आहे फक्त 999 रुपये. महाराष्ट्रातील खूप विद्यार्थी मित्रांनी ह्या बॅचला प्रतिसाद दिला. तुम्ही बॅच परचेस करून फायदा घेऊ शकतात. काही अडचण असेल तर माझा स्वतःचा मोबाईल नंबर आहे 93 70 70 66 79. केव्हाही तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज किंवा डायरेक्ट कॉल करू शकतात. तर चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढील लेक्चरमध्ये. तोपर्यंत चांगला अभ्यास करा. थँक्यू सो मच.